चाललंय? काही नाही, मान लावत बसलोय निवांत. सुखात चाललंय सगळ्यांचं. चांगलंय की मग, आनंद आहे. माझी लेक तिकडे कशी असेल, कसे दिवस काढत असेल याचं कुणाला काही नाहीच आहे. उत्तम चाललंय तिचं. मध्ये मी भेटून आलो की नाही तिला. हो, पण किती दिवस झाले ती इथे येऊन गेल्याला? एका शहरात राहतो ना आपण, का 8 रानात दिली आपण आपली लेक? हे बघ, मी बोलले ना की माझं तोंड दिसतं, पण तिला भेटल्याशिवाय, तिला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही हो मला. पण मग काय आहे त्याच्यामध्ये? मग सांगा तुमच्या लाडक्या लेकाला, तो घेऊन जाईल तुम्हाला त्याच्या मोटरसायकल वरनं. त्यात काय मोठं? मी नाही जायची जावयाच्या दारात. काय काय म्हणायचंय काय तुला? आयुष्य गेलं तरी नाही ना कळलं तुम्हाला? तुला तिला भेटायचंय. हो, पण मी आठवण काढली नाही तर तुम्ही काही बोलतच नाही. कुणाला काही आठवणच येत नाही तिची. हे बघ मंदा, तसं काय नाहीये, पण त्या दोघांचा संसार सुरू आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण किती वेळा सारखं जाऊन जाऊन. ह्याला काय संसार म्हणायचं? ते काही नाही, तुम्ही घेऊन या बघू तिला इथे. मग त्यात अवघड काय आहे? तिला फोन लावून बोलून घे. पण हे तुम्हाला नाही ना करावंसं वाटत? तुमची मुलगी नाहीये का ती? तुम्हाला ना काळजीच नाहीये तिची. जाऊ दे, आणि बोलून तरी काय उपयोग आहे? आयुष्यभर कधी माझी बाजू घेतली तर आज घ्याल. जीव तुटतो माझा माझ्या लेकीसाठी. ती कशी असेल, काय खात असेल, कशी राहत असेल, रात्रभर विचार करून डोळ्याला डोळा लागत नाही माझी. आज दसरा आहे म्हणून जास्तच आठवण येते तिची. आपण इथे गोडाधोडाचं खायचं, आणि ती सण कुठलाही असो, माझ्या पोरीच्या नशिबी मात्र शिमगाच असतो. हे बघ, तू आई आहेस की नाही, तुला तिला भेटावंसं वाटणं स्वाभाविक. आपण बोलून घेऊ तिला एकदा. पण हेच पहिल्यांदा का नाही आलं तुमच्या तोंडून? मलाच का बोलायला लागतं? दुःखी आहे माझी पोर, तुम्हाला नाही कळणार. आईचंच काळीच लागतं त्याच्यासाठी. आई आटली आहे सगळ्यांची. तुम्हाला निदान बोलता तरी येतं, पण आम्हाला आनंद आहे.